काम चाललंय, अतिशय चांगली सुंदर शाळा चालली आहे. तर आपण हे केलं तर बरं असं होईल असं मला वाटतं की हक्काने आपण कराल याची मला खात्री आहे. मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी त्या दिवशीच मला करायची होती, पण अतिशय घाईगडबडीत आपण हे मुख्यमंत्र्यांना सांगून आपण करून घेताल. तसेच पुण्यातील कलावंतांसाठी सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. थोर कलावंतांसाठी महानगरपालिकेने एक आरक्षण करावं की या थोर कलावंतांना प्रॅक्टिससाठी कुठं जागा नाही. अनेकांच्या माझ्याकडे मागणी आलेल्या आहेत की आम्हाला प्रॅक्टिससाठी पैसे द्यावे लागतात. मग चित्रकला असेल, अन्य कुठलीही कला असेल, डान्सिंग, आता या मुलींनी इतका छान डान्स केला, त्यांना सरावासाठी कुठेही काही स्टेज उपलब्ध होत नाही, गाण्यासाठी रिहर्सलसाठी होत नाही, चित्रकलांसाठी होत नाही. तर यासाठी आपण एक वेगळं सांस्कृतिक केंद्र हे पुणे शहरामध्ये असावं अशी एक माझी इच्छा आहे. मी जास्त काही बोलत नाही. दीदी आज इथं आल्यात. दीदींनी आमचा पुरस्कार पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वर भास्कर हा पुरस्कार स्वीकारला. खरंच पुणे महानगरपालिका आज धन्य झाली असं म्हटलं तर वावगं होणार नाही, कारण राजकारणातल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे आजकाल बदललेला आहे. आणि तो दीदीच्या येण्यामुळे मला वाटतं थोडासा राजकारणाकडे दृष्टिकोन, आपण कानाडोळा, आमच्याकडे काही चाललेलं असतील बातम्या त्याकडे आपण कानाडोळा करताल आणि असं काही चांगलं कार्य राजकारणी लोकही करू शकतात यात आपला विश्वास बसेल. मी करतोय आपल्याला माहिती आहे. सगळेच राजकारणी लोक चांगलं कार्य करत असतातच. काही ना काही आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. याच धर्तीवर आम्ही एक संगीत स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशींचं कलादालन उभं करण्याचा प्रयत्न, अल्पसा महानगरपालिकेचे माझे सर्व पदाधिकारी असतील, सर्व माझे मित्र, सगळे नगरसेवक असतील, आमचे महानगरपालिकेतले अधिकारी असतील, आमच्या अधिकाऱ्यांची नावं इथं मी घेतली पाहिजेत. पावसकर असतील, खैरे असतील, गवळी असतील, अनेक अधिकारी, दहीबाते असतील, सर्व लोकांनी इतकंच आटोकाट प्रयत्न करून सहकार्य करून एवढं एक चांगलं वास्तू उभारण्यासाठी मी कितीही त्यांना 2.5 वर्ष, कारण मला परफेक्ट हा लागतं शब्द माझ्या म्हणजे आयुष्यामध्ये हे परफेक्ट असं आईने सांगितलं होतं करायचं. 2 गोष्टी मला लहानपणाच्या आठवतात की अशा ठिकाणी घर बांधायचं की कितीही महानगरपालिकेने ठरवलं, कुठल्याही कमिशनरांनी ठरवलं, ते घर ते पडता कामा नये. किती भूकंप येऊ, वादळ येऊ, ते घर पडता कामा नये. असं घर कुठं बांधायचं तर माणसाच्या हृदयात. मला वाटतं मी तो बांधण्याचा प्रयत्न केला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दीदी. धन्यवाद आबा. तुम्ही सर्व रसिकांच्या हृदयामध्ये घर केलेलंच आहे, पण तुमच्या संकल्पनेनं तयार झालेली ही संगीत लायब्ररी व कलादालन संपूर्ण पुणे शहरात आज चर्चेचा विषय झाला आहे. वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीने लोकांचे लोंढेच्या लोंढे हे कलादालन पाहण्यासाठी गर्दी करतात गेल्या 3 दिवसात, आणि लाखो लोकांनी ही वास्तू पाहून आनंद व्यक्त केला आहे. आपल्या कार्याला मनापासून दाद देऊयात टाळ्या वाजवून. आणि यानंतर माननीय नामदार उल्हासदादा पवार यांना मी विनंती करतो की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करावं. ज्यांना या ठिकाणी स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाचा हा पहिला पुरस्कार पुणे महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे, ते आपल्या सर्वांच्या आदरणीय श्रद्धेय लता दीदी. आत्ता आबांनी सांगितल्याप्रमाणे ज्यांची उपस्थिती ही केवळ चैतन्य नव्हे, मांगल्य आणि तुमच्या माझ्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये एक आनंदाचं सर्वोच्च असं दालन मनाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये निर्माण करतं. ते व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या आदरणीय दीदी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांना साक्षात रवींद्रनाथ टागोरांचा आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आणि खरं म्हणजे मूळ कधीतरी त्यांचे पूर्वज नातेवाईक नेपाळातून इथे आले आणि भारतीय अभिजात संगीताचं नृत्याचा जो विभाग आहे त्यातला कथक या नृत्यामध्ये ज्यांची पारंगतता आणि ज्यांचं नाव हे जागतिक कीर्तीच्या शिखरावर आहे, त्या आदरणीय सितारा देवी, पुण्याचे महापौर माननीय मोहनसिंग राजपाल, ज्यांच्या हस्ते या ठिकाणी हा पुरस्कार देण्याचा समारंभ आयोजित केला आहे, ते आमचे मित्र आणि महाराष्ट्राचे वनमंत्री, भारतीय विद्यापीठाचे कुलपती नामदार पतंगरावजी कदम, माननीय श्रीनिवासजी पाटील, माननीय अंकुश काकडे, जयंत आबा, या मंचावर बसलेले सर्व नगरसेवक,
आपण या ठिकाणी असंख्य श्रोते रसिक बंधू भगिनी बालमित्रांनो, मला आज या ठिकाणी अतिशय नम्रपणे आत्ता आबांनी आज ओझरता उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे की राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खरं तर इथं प्रामाणिकपणे सांगायला काहीच हरकत नाही. कुठल्याच व्यासपीठावर कुठल्याच ठिकाणी राजकारणातल्या विविध लोकांना एका सुरामध्ये कधी बोलताच येत नाही. पण पंडितजींच्या दिदींच्या या सप्तस्वरांनी आम्हाला एका सुरात या ठिकाणी बोलायला लावलेलं आहे आणि एक मतानं हा पुरस्कार सर्वांनी मिळून हा स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा नावाचा या ठिकाणी दिला जातो आहे. आणि त्याची पार्श्वभूमी म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वी पंडितजींच्या नावाचं एक उत्तम असं कलादालन, एक देखणं, अभ्यास करण्यासारखं, चिंतन करण्यासारखं, ज्याला काही संशोधन करायचं आहे, ज्याला काही पाहायचं आहे, असं एक अत्यंत उत्तम असं दालन पंडितजींच्या नावानं, ज्याचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते झालं. त्या प्रांगणामध्ये, त्या परिसरामध्ये, आणि आत्ता आबांनी सांगितल्याप्रमाणे की पंडितजींचा स्वर आता या ठिकाणी आहे, पंडितजी या ठिकाणी बसलेले आहेत आणि जणू काही त्यांच्या साक्षीनेच हा पुरस्कार आज आपण दिदींच्या चरणी हा अर्पण करतो आहे. हा केवढा रम्य सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी आणि भाग्य हे तुम्हाला आम्हाला मिळालं, याची आपल्या आयुष्याच्या इतिहासामध्ये नोंद व्हावी असा आजचा प्रसंग आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं दिदींना या ठिकाणी अभिवादन करतो. खरं तर स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता दिदी, या सर्वांच्याबद्दल काय बोलावं. मला एक वाक्य या ठिकाणी सांगावं असं वाटतं की संध्याकाळ झालेली आहे. साक्षात भास्कर निसर्गाच्या अर्थानं मावळलेला आहे, पण मला असं वाटतं पंडितजींचा स्वरभास्कर या दुनियेमध्ये कधीच मावळणार नाही, कधीच मावळणार नाही. जगाच्या अंतापर्यंत तो स्वरभास्कर असाच राहील. आणि त्याच बरोबरीनं, त्या तुलनेनं, कुठे खरं म्हणजे तुलना करताच येत नाही. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी काय, आदरणीय लतादिदी काय, किंवा सितारादेवी काय आदरणीय, यांची कुणाची एकमेकांची तुलनाच करता येत नाही. यांना कोणतं विशेषणही देता येत नाही. आणि सगळ्या उपमा ज्यांच्या पुढे नतमस्तक होऊन थिट्या पडाव्यात, त्यामुळे उपमाही देता येत नाही. म्हणजे यांच्या बाबतीत असं बोलायचं झालं तर उपमा जी द्यावी त्याच्या पलीकडे काहीतरी उत्तुंग त्यापेक्षाही या आहेत. म्हणजे मराठी वाङ्मयामध्ये उत्प्रेक्षा अलंकार हा प्रत्येक वेळी होईल, कुठलीही उपमा दिली तरी, कुठलंही विशेषण दिलं तरी. असं एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत. एक आपल्यामध्ये नाहीत लौकिक अर्थानं पंडित भीमसेन जोशी, आज दिदी या ठिकाणी आहेत. मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो की हे होत असताना मी पाहिलं, मला जाणीव आहे या ठिकाणी जी पोर्ट्रेट लावलेली आहेत, भारतीय अभिजात संगीत कला आणि चित्रकला, यातील अनेक नामवंतांची उत्तम चित्र या ठिकाणी लावलेली आहेत. ती परिपूर्ण आहेत का नाही, का शेवटी जागेच्या मर्यादा आहेत, क्षेत्रफळ आहे, भिंती आहेत, हॉल आहे. यामध्ये मला जाणीव आहे की आपण पाहाल की अरे यांचं जिथं दिसत नाही चित्र या ठिकाणी आहे ते आहे. मला असं वाटतं की या दालनाचं उद्घाटन झाल्यानंतर याचा आबांनी सांगितल्याप्रमाणे जसजसा याचा विस्तार होईल, अधिक विकास होईल, तो विकास होत असताना, तो विस्तार होत असताना या सगळ्या ज्या उणिवा आहेत, फार छोट्या आहेत, त्या सगळ्या या ठिकाणी उणिवा भरून काढल्या जातील. आणि ज्यांची म्हणून चित्र आणि नोंद या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही, ती निश्चितपणे दिसेल, हे अत्यंत विनम्रपणे सांगतो. 1,00,000पेक्षा अधिक CD मी पहिल्या दिवशी आपल्याला सांगितलं. वंदे मातरम पंडित ओंकारनाथ ठाकूरांच्यापासून हिराबाई बडोदेकरांनी 15 ऑगस्ट 1947ला कलकत्त्याचा आपला कार्यक्रम सोडून त्या दिल्लीला लाल किल्ल्यावर आल्या आणि वंदे मातरम गायलं. नंतर विनायकबाबा पटवर्धनांचं ऐकलं, पलुस्करांचं ऐकलं, अनेकांची ही सगळी वंदे मातरमची CDs या ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. इतकं सुंदर या ठिकाणी आहे. आणि आत्ता आपण शमा भाटेंनी या ठिकाणी या आमच्या सगळ्या भगिनींनी उत्तम असा नृत्याचा आविष्कार पंडितजींच्या भजनावर, आणि काही ठिकाणी पंडितजी आणि दिदी या दोघांचा आवाज, आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आपलं नृत्य. दिदी या ठिकाणी दाद देत आहेत. मी असं पाहत होतो की पंडितजी देखील तुम्हाला दादच देत होते, तुम्हाला सांगतो. अतिशय उत्तम असा हा कार्यक्रम झाला आणि म्हणून या कार्यक्रमात मला सहभागी आलो. माझं भाग्य असं 1996 साली संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची संजीवनी समाधी सप्तशताब्दी, त्या ठिकाणी मी वारकरी असल्यामुळं, आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, त्याचा मी कार्याध्यक्ष होतो. मावळते अध्यक्ष कविवर्य नारायणराव सुर्वे होते
आणि त्यावेळच्या निवडलेल्या अध्यक्ष कवी शांता शेळके आणि उद्घाटक साक्षात दिदींच्या हातानं मुखातून, वाणीतून, शब्दातून त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं आणि त्या ठिकाणी कार्याध्यक्ष म्हणून मला 12 मिनटं दिदींच्या समोर भाषण करण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातला दिदी अत्यंत भाग्याचा क्षण आहे. आणि मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की दिदींचं उद्घाटनाचं भाषण छापील होतं. ते छापील भाषण त्यांनी सुरुवात केली, ते वाटायचं होतं. दिदींनी 4-5 वाक्य त्यातली वाचली. छापील भाषण त्यांनी बाजूलाच ठेवून दिलं आणि उत्स्फूर्त भाषण, इतकं अप्रतिम भाषण मराठी विषयाबद्दल, मराठी भाषेबद्दल, मराठी शब्दाबद्दल आणि त्या साहित्य संमेलनामध्ये दिदींचं अत्यंत मोठं आणि सुंदर भाषण त्या ठिकाणी गाजलं. दुसरा माझा त्याचवेळी त्याच समारंभात पंडित भीमसेन जोशी मोठ्या आजारातनं उठले. आज उपेंद्र भट या ठिकाणी बसलेले आहेत. 2 वर्ष ते गायलेलेच नव्हते. आता गातील की नाही अशी भीती आणि शंका लोकांच्या मनामध्ये होती आणि प्रथमच ते गायला बसले आणि माझं निरूपण सुरू झालं. पंडितजींनी शाबासकी दिली, म्हणले उल्हास तुम्ही कमाल केली म्हणाले. दिदींनी उद्घाटन केलं त्याचं साहित्य संमेलनाचं. मी म्हटलं पंडितजी हे माझं काहीच नाही, हे माऊलींचं, हे भागवत संप्रदायाचं आहे आणि ही साक्षात माऊलींची समाधी इथे आहे. त्या स्थान महात्म्यामुळं मला हे सुचलं, माझं काहीच नाही म्हणालं. पण माझ्या आयुष्यामध्ये हा भाग्याचा क्षण मला या ठिकाणी अतिशय आवर्जून सांगावं असं वाटतो. सुरेश भटही माझ्या घरीच उतरत असत पुण्यामध्ये आल्यानंतर. दिदींचं असलेलं त्यांचं प्रेम आणि मी पाहिलं अल्बर्ट हॉलमध्ये जी दिदींचा जो कार्यक्रम झाला त्यामध्ये भारतातल्या सगळ्या भाषांच्यामधली गाणी झाली. त्यामध्ये सुरेश भटांचं मेहंदीच्या पानावर हे गाणं हे दिदींनी त्या ठिकाणी गायलं. आपल्या सर्वांनी ऐकलेलं आहे की असं अभूतपूर्व आणि हजारो गाणी 20 भाषांच्यामध्ये. खरं म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दिदी आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, कन्नड, तमिळ सगळ्या भाषेतली गाणी ही दिदींनी गायलेली आहेत आणि त्यामुळे हजारो गाणी. मला एक आठवतं, एक दिवाळी अंकात दिदींची मुलाखत आली होती. मी चुकत असेल तर दिदी दुरुस्त करा. आपली मुलाखत आली होती आणि आपलं आवडतं गाणं कुठलं म्हणून त्यावेळी फार जुनी गोष्ट आहे, दिवाळी अंकात विचारलं तर महलमधलं ते आएगा आएगा आनेवाला ह्या गाण्याचा आपण उल्लेख केला होता त्या आपल्या मुलाखतीमध्ये. तर त्यावेळी मी महाविद्यालयामध्ये होतो, त्याची मला आठवण होते की किती गाणी हो, किती आविड गोडी. कुठलंही गाणं दिदींचं काढावं, गुणगुणावं आणि त्यामध्ये रमून जावं आणि तुमच्या माझ्या लक्षात देखील राहू नये असं इतकं उत्तम व्यक्तिमत्व. आदर्श कुटुंब, आता आबांनी उल्लेख केला फार महत्त्वाचा आहे. आदर्श कुटुंबाचं कुटुंब प्रमुख. आज आपली एकत्र कुटुंब पद्धती, आदर्श कुटुंब पद्धती या सगळ्या कुठल्याही वाहिन्यांचं जे चॅनल दाखवलं ना की कुटुंब एकत्र राहतच नाही असंच तुम्हाला मला सारखं बघायला मिळतो. जावा चांगल्याबरोबर वागत नाही, भाऊ चांगले वागत नाहीत, कुणीतरी मग त्यामध्ये काहीतरी करून कंपनी बंद पाडायची. अशा वेळी एक आदर्श कुटुंबाचा एक आदर्श या शब्दाची आता लोकांना भीती वाटायला लागलेली आहे. दिदींनी त्या कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मला सर्वांना या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि म्हणून मला या ठिकाणी हे सांगताना आनंद होतो. ज्या पद्मश्री शंकरबापू आपेगावकरांच्या पखवाजाला दिदी आपणही दाद दिली आणि सितारा देवींच्या नृत्याला काही काळ आमच्या वारकरी संप्रदायातले पद्मश्री शंकरबापू आपेगावकर फेटा घातलेले त्यांच्या पखवाजाची साथ सितारा देवींच्या नृत्याला कायमची मिळालेली आहे. मला सांगायला आनंद होतो. आमच्या वारकरी संप्रदायातले पखवाजवादक पद्मश्री शंकरबापू आपेगावकर शिंदे, डोक्याला फेटा धोतर असा साधा माणूस पण पखवाज यांच्याबरोबर, डागर बंधूंच्या बरोबर त्यांचाही पखवाज आणि त्यांना दिलेली दाद ही मला जवळून पाहायला मिळालेली. दिदी आपण या ठिकाणी आलात. असंख्य रसिकांच्यापैकी मी एक आपल्या चरणी लीन होतो आणि आपण हा स्वरभास्कर पुरस्कार या ठिकाणी स्वीकारला. आपलं अभिनंदन करतो. खरं म्हणजे आम्ही अभिनंदन कोण करणार हो, साक्षात परमेश्वरानेच तुमचं अभिनंदन केलेलं आहे. आम्ही सामान्य माणसं त्या परमेश्वराच्या अभिनंदनामध्ये आम्ही आपली सहभागी घेतो, एवढंच आहे. आपलं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज. रसिक हो, उल्हासदादांचं भाषण म्हणजे माहितीचा खजिना. उल्हासदादा हे राजकारणात राहून संगीत आणि सांस्कृतिक विषयांचा चालता बोलता ज्ञानकोश आहेत. ते आबांचे आध्यात्मिक गुरु आहेत आणि आबा बागुलांचे मतदारही आहेत. थोडक्यात काय तर उल्हासदादांच्या तालमीत आबा बागुल तयार झालेले आहेत. या ठिकाणी उल्हासदादा पवारांचं मी या ठिकाणी आभार प्रकट करतो. आजच्या कार्यक्रमाला दीपक मानकर साहेबसुद्धा हजर झालेले आहेत, त्यांचंसुद्धा स्वागत करतो. आणि यानंतर मी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगणा शर्वरी जमेनीस
विनंती करतो की आपण मानपत्राचं वाचन करायचं आहे. रसिक हो, ज्या पुरस्काराची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो पुरस्कार वितरण सोहळा यानंतर सुरू होईल. Well, ladies and gentlemen, the moment we have all been waiting for, the presentation of this first Swar Bhaskar Award. But before that, I'd like to invite Sharvari Geminis, who's a renowned Kathak dancer and the famed actor of the Marathi theatre and cinema, to read out the scroll of honor. नमस्कार. मानपत्र. संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या स्वरभास्कर या पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पहिल्या पुरस्काराने आपणास सन्मानित करीत आहोत. पंडित भीमसेन जोशींचं नाव यावत चंद्र दिवाकरो असंच राहणार आहे. आपल्याबद्दल वाटणारा आदर, अभिमान आणि कृतज्ञता या मानपत्रातून व्यक्त करीत आहोत. आमच्या भावनांचा स्वीकार करावा ही आपणास विनंती. आपल्या देशात भारताच्या सुपुत्रांची, सुकन्यांची मोठी परंपरा आहे. पण आज आम्ही लता मंगेशकर युगात आहोत ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आपल्या आवाजातले सच्चेपण, परिपूर्णता, ईश्वरी प्रसाद, उदात्त भावना यांमुळे आमच्या अस्थिर, क्षणभंगूर, संघर्षमय आयुष्यातले भय आणि चिंता दूर होतात. जीवनावरचा विश्वास पुन्हा दृढ होतो आणि जगायला पुन्हा बळ मिळतं. चित्रपट संगीत ही सामान्यांची लोकगंगा, पण आपण तिला स्वर्गीय स्वरगंगेची प्रतिष्ठा दिलीत. पार्श्वगायनातून अविश्रांतपणे 6 दशकाहून अधिक काळ आपल्याला मिळालेले ईश्वरी देणे आपण आम्हाला भरभरून देत आहात. आपल्या कंठातील दैवी स्वर ओळखून आपले बाबा म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी संगीत विद्या आपल्याला दिली. 24 एप्रिल 1942 या दिवशी पुण्यात त्यांचं अकाली निधन झालं आणि मराठी संगीत रंगभूमीवरचा तेजस्वी तारा निखळला. पोरवयातच आपल्याकडे कर्तेपण आलं. आपल्या कुटुंबाला सन्मानाने जगवण्यासाठी अपार संघर्ष केलात. मुंबईच्या मायानगरीत पाऊल टाकलत. अल्पावधीतच यश आणि ऐश्वर्य खेचून आणलत. हा हृदयस्पर्शी इतिहास आजही डोळ्यासमोर आहे. स्वातंत्र्यानंतर चित्रपट संगीताला मोठं वैभव प्राप्त करून दिलं. रसिकांची अभिरुची, पार्श्वगायन आपल्या देवदत्त स्वरांनी उंचावलं. पाठोपाठ आपली धाकटी बहीण नव्हे एक अद्वितीय गायिका आशा भोसले यांचा उदय झाला. मास्टर दीनानाथांच्या असामान्य लेकींनी चित्रपटाचं तारांगण उजळून टाकलं. मीना, उषा आणि पंडित हृदयनाथ या गुणी भावंडांनी नाट्यसंगीत, लावणी, गझल, शास्त्रीय संगीत आणि भक्तिसंगीतांनी संगीताच्या क्षितिजावर आपली नाममुद्रा उमटवली आणि आमच्या मनात प्रेमाचं स्थान मिळवलं. आपल्या वडिलांना वेळेवर योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तशी वेळ कोणावरही येऊ नये या जाणीवेतून वैद्यकीय उपचारांशिवाय वंचित, उपेक्षित रुग्णांसाठी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे भव्य सुसज्ज असे मास्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय 2001मध्ये आपण आणि मंगेशकर कुटुंबियांनी मातुश्री माई मंगेशकर यांच्या प्रेरणेने उभे केले. माई मंगेशकरांच्या स्मृतीचे स्त्रीरोग रुग्णालयही आज पुण्यात उभे राहिलेले आहे. दीदी, खरोखर कधीही न फेडता येणारे मातृपितृ ऋण, समाज ऋण आपण अंशतः फेडलेले आहे याचा आम्हाला अभिमान आणि कौतुक वाटते. स्वरभास्कर या पुरस्काराच्या निमित्ताने पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर ही संगीत साधना करणारी 2 शब्दशः भारत मातेची रत्न
म्हणजे आमचे प्रिय आप्त जवळ आले आहेत हे आमचं भाग्यच. पुन्हा एकदा आपल्याला अभिवादन करीत आहोत. आपणास आणि मंगेश्वर परिवारास दीर्घायुष आणि उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. मोहन सिंग राजपाल, महापौर, पुणे. धन्यवाद रसिक हो. आणि यानंतर स्वर भास्कर पुरस्काराचं वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहे. पद्मविभूषण सितारा देवी यांना मी नम्र विनंती करतो की आपण भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सन 2011चा पहिला स्वर भास्कर पुरस्कार प्रदान करावा. माननीय दंडवते गुरुजी यांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी वेद पठण करावे. Well, ladies and gentlemen, we would like to request the Nritya Samagri, Sitara Devi ji, the Padma Vibhushan, the Kathak Queen, to kindly present the award, the first Swar Bhaskar Award, to the legendary Bharat Ratna Lata Mangeshkar ji. This award, instituted by the Pune Municipal Corporation, comprises of a cash award of rupees 1,11,161 rupees, a scroll of honor and a memento. हरि ओम पुनस्त्वादित्या रुद्रावसवाः समिन्धतां पुनर्ब्रह्माणो वसुनीतजज्ञैः घृतेन त्वन्तन्वं वर्धयस्व सत्याः सन्तु यजमानस्य कामाः दीर्घायुस्त ओखदेखनीता जस्मै चत्वाकनाम्यहम् अथो त्वं दीर्घायुर्भूत्वा शतवलेशा विरोहतातो. सर्व रसिकांना नम्र विनंती, या ठिकाणी सर्वांनी उभं राहून आदरणीय लता दीदींना अभिवादन करायचे. Ladies and gentlemen, a standing ovation for the first recipient of the Swar Bhaskar Award, our legendary Lata Didi. A very proud moment indeed for the people of Pune. A big round of applause, ladies and gentlemen. A thunderous applause. माळी साहेब, लता दीदींसाठी एक गाणं. सर्वांनी टाळ्या वाजवून दीदींना अभिवादन करायचंय.
संपूर्ण पुणे शहरात आज आनंदाचा दिवस या ठिकाणी साजरा होतोय. आमच्या आवडीच्या लता दिदी यांना आज या ठिकाणी स्वर भास्कर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. Be the moment of pride and great joy for the Punekars. It is indeed our honor to have Lata Didi in our midst and receive the first Swar Bhaskar Award instituted in tribute to the legendary Pandit Bhimsen Joshi ji. अशोक कर्णिक यांना मी विनंती करतो की आपण लता दिदींना आपण काढलेलं पोर्ट्रेट बक्षीस द्यावं. अशोक कर्णिक यांना विनंती की आपण काढलेलं पोर्ट्रेट आपण या ठिकाणी आदरणीय लता दिदींना अर्पण करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी नम्र विनंती करतो, कृपया आपण स्थानापन्न व्हायचंय. सर्व फोटोग्राफर्स त्यांना विनंती आपण स्टेजच्या बाजूला व्हायचंय. महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय नामदार पतंगराव कदम यांना मी विनंती करतो की या प्रसंगी आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. After this momentous award ceremony, we would like to request Honorable Shri Patangrao Kadam, Minister for Forest, Government of Maharashtra, kindly address the audience. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आणि अतिशय हरहुन्नरी नगरसेवक या भागाचे आमचे सहकारी आणि मित्र आबा बागुल यांच्या पुढाकारानं या सुंदर अशा बागुल उद्यानामध्ये पहिला स्वर भास्कर पुरस्कार भारतरत्न ज्यांनी 40,000च्या वरती आपल्या गाण्याचं